नमस्कार मित्रांनो, निवांतच राहिलं पाहिजे. आज रविवारचा दिवस म्हणल्यावर पाटीलवार. काय म्हणलं चला आता जाऊया कुठेतरी. आणि एक केरळवरनं कार्यकर्ता आलेला, मित्र झालेला आपला अण्णा. म्हणलं चल बाई आज तुला आज आपली कुठची बैलगाडी शर्यत दाखवतो. म्हणलं भाऊ भूक लागले. म्हणलं चल मग थोडी बिर्याणी खाऊ, पोटाला थोडा आराम मिळेल. आणि आज निघालो रस्त्याला वाघोलीतलं ट्रॅफिक म्हणजे काय सांगायला नको. निघाला म्हणजे ट्रॅफिक लागणारच. घाट माहित नव्हतं कुठे, पण म्हणलं चला बघत जाऊ. आणि त्यानंतर गाड्या दिसल्या येताना म्हणलं 100% आपण जागेवर पोहोचलोय. आणि पोहोचल्याच नाही का आलेलं आपल्याला जाणीव झाली हो खरंच बाई. मग काय इकडे तिकडे बघायच्या आधी म्हणलं चला घाट कसा आहे पहिला बघून घेऊ. आपण पहिल्यांदाच फर्स्ट टाइमच आलेलो ना. म्हणलं चला आणि त्यानंतर मग एक बारी सुटली. बघा आवाज कसा आहे नुसता. आणि काय सांगायचं काय टॉप स्पीड. आणि तेवढ्यात एक बैल सुटला आणि असं पळायला लागला. थांबलाच नाही जोकाट तोडलं आणि निघाला इकडे तिकडे. सगळी जीव मुठीत धरलेला पण एक बहाद्दर भाऊनी तर पडद्याच्या मागून त्याला धरला. धरला पण सोडला नाही. जिद्द म्हणायला लागल त्याची. मग खालून सगळ्यांनी तेव्हा कुठं जीव मुठीतला सोडला म्हणलं बाई झाले. मग तिथून आलो डायरेक्ट खाली. म्हणलं खाली लय ट्रेंडिंगला असतं छाती किंग छाती किंग काय आहे म्हणलं एकदा बघून जावं. खरंच म्हणतात ना छाती किंग काय ती खाली गेल्यावर आम्हाला कळालं. बाई काय स्पीड असतं. जोरदार स्पीड. आणि एकदा जर बारी लागली तर कार्यकर्त्यांना एवढा आनंद होतो की तो पैशाने विकत घेता येणार नाही. सगळे खुश असतात एकदम गाठात नाचत असतात. आणि म्हणलं चला आता बाद झालं सगळं गाठबीट बघितलंय. अण्णाला म्हणलं चल बाई लय ऊन लागायला लागले आता. तो पण म्हणला चला. तो काय बोलतोय आपल्याला कळत नाही आपण काय बोलतो त्याला हे जास्त कळत नाही. म्हणलं पास झालं निघालो. आता आम्ही निघालो म्हणलं ज्यांच्या बाऱ्या झाल्या ते पण निघालेलीच होती. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.